सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच शून्य चेंडू आणि 6 धावा. थँक यू डीजे. आणि नवीन फलंदाज मयूर. तीन चेंडू आणि संघाची धावसंख्या आहे ती 8. शेवटचा चेंडू. 5 चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली ती 10. वाईट चेंडू. सुंदरशी प्लेसमेंट आणि डिक्लरच्या स्वरूपात 1 धाव. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 12. आणि पुढील गोलंदाज हॅलो 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 चेक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत प्रेक्षक राजा वर्गाचं, आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा गुरुदत्त क्रिकेट लवाने मनवेलपाडा प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. सामन्याच्या दिशेनं वळतोय. एकीकडे नवोदित संघ सानवी 11 वसई नगरीमधील हा संघ आपण पाहतोय, तो दुसरीकडे रेहांत दुर्गेश 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर 2 वेळा ह्याच स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ आहे. सीझन 4 सीझन 1 ह्या संघाच्या नावी तो संघ एकीकडे आपण पाहतोय. मयूर घरत बॅक टू द डगआउट. गडी बाद दुसरा एस टीचे. येस थँक्यू डीजे. 1.4 चेंडूंचा खेळ. विकास धसकर नवीन खेळाडू, थोडासा दुखापतीमध्ये आहे. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर. चिका पहिला चेंडू सिंगल धाव. जयेश घरत ह्या खेळाडूवर ह्या वेळेला खऱ्या अर्थानं नजरा असतील.
आणि एक वसई तालुक्यातील मोठा खेळाडू म्हणून नेहमीच ज्या खेळाडूकडे पाहिलं जात असेल, मग वायकट्टासारखी स्पर्धा असेल, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, बेस्ट फिल्डरचा मानकरी हाच खेळाडू होता. द प्राऊड ऑफ वसई तालुका जयेश घरत आपण पाहतोय. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर, क्षमासावी 16 धावा आहेत धावफलकावर. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत धावफलकावर खेळ होत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी, 16 धावा धावफलकावर. एक मोठा फॅन बेस असणारा अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील एक मोठा खेळाडू म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातो तो जयेश घरत. दुसरीकडे आपण पाहतोय डावकरू फलंदाज एक स्टार खेळाडू म्हणून पाहतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा येईल का? विकास धसकर आहे, सिंगल धाव घेतली जाते. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 17 धावा. हितेश गोलंदाजी मार्कवर. एक नवीन संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते, निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक दिलाय खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला तर. 6 धावा होत्या सुरुवातीला आणि त्यानंतरचा ज्या प्रकारचा कमबॅक राहिलाय, पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा, आणि हे मनवेलपाड्याचं मैदान खऱ्या अर्थानं जयेश घरत सारख्या खेळाडूला पसंत आहे. अनेक वेळा ह्या मैदानामध्ये तितकाच मोठा परफॉर्मन्स राहिला ह्या खेळाडूचा, आणि हाच तो खेळाडू पुन्हा एकदा ह्याच मैदानामध्ये आज आपण पाहतोय. ग्रुप सी पाहायला गेला ना आपण तर एक चांगले संघ ह्या लॉट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रेहांत दुर्गेश 11चा संघ असेल, गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ असेल, टीम सायबा सारखा संघ असेल. यापुढील होणारा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ तर दुसरीकडे सायबा संघ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मॅचच्या दिशेनं वळतोय जयेश घरत सहज आणि सोप्यारित्या. धावा या धावफलकामध्ये अगदी धावत असताना पाहायला मिळतात. 23 वैयक्तिक 15 वर खेळतो व सांघिक धावसंख्या 23 धावा. कोलवा टप्प्याचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला. कोलवा टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा तोच प्रयत्न. जयेश घरत ज्याच्या बॅटमधून विस्फोट येतोय त्याला माहिती आहे यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर विकास धसकर सारखा खेळाडू कुठेतरी दुखापतीमध्ये आहे, आणि त्या कारणास्तव वैयक्तिक एकाकी झुंज देत असताना जयेश घरत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. आज संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचं आहे मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं आहे मला, खेळताना संघर्ष करायचा आहे मला. आणि हा संघर्ष आज MPLच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 27 धावा आतापर्यंत धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. महेश गोलंदाजी मार्कवर. नवोदित संघ, नवोदित खेळाडू. पहिलाच सामना एक वसई तालुक्यातील बलाढ्य असा संघ, ह्या स्पर्धेमधील 2 वेळा चॅम्पियन ठरणारा संघ. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा, उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला गॅदर केला जातोय चेंडूला. अठ्ठावीस धावा आहेत यावेळेला. काय फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखा बाहेर. 4 धावा. (32) 32 धावा. अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. दुर्गेश 11 संघ स्वतःला म्हणतोय की राज तो हमारा हर जगह पे है, पसंद करने वालों के दिल में और नापसंद करने वालों के दिमाग में. 5 धावा. सामन्याचं समीकरण खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर बिघडवून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. एकतर्फा असा सामना होईल का? आतापर्यंत 37 39 39 धावा धावफलकावर
आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा धावसंख्या धावफलकावर लगावण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न सक्सेस देखील ठरतोय. अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. जयेश घरात ज्याच्या खेळीला होते पूर्णविराम. एस डी जे रोहित पाटील नवीन फलंदाज. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा ह्या वेळेला काय कलात्मकतेने भरलेला शॉट हलक्या हातानं पुश केला आणि चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. 4 धावा. पुश करो पुश करो. शेवटचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय. शेवटच्या चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ होतोय. 43 धावा धावफलकावर. आणि यानंतर समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय नयन कालुष्टे, आपण जिथे कुठे असाल. नयन कालुष्टे, शेवटचा चेंडू. सिंगल धाव घेतली जाईल का? सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त आणि येणाऱ्या 24 मध्ये 45 धावेंचा आव्हान धावफलकावर पाहायला मिळेल. नयन कालुष्टे, जिथे कुठे असाल आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या, विनंती असेल. एस डी चे चला 2 संघ गुरुदत्त मनवेलपाडा सायबा संघ त्वरित या. टॉस की बॉक्सच्या दिशेने या. नयन कालुष्टे, आपल्याला विनंती असेल आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचंय. आदरणीय सन्माननीय विनोददादा पाटील यांना मी विनंती करतो आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. आदरणीय सन्माननीय विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते ह्या मोठ्या मॅचचा खऱ्या अर्थानं टॉस केला जाईल. 2 बलाढ्य संघ. वसई तालुक्यातील 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे टीम सायबा आहे तर दुसरीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे MPL आहे, दुसरीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा. प्रदोष बैकर प्रथमतः कॉल देतील. कॉइन स्विंग केला जातोय. गुरुदत्ताचा आवाज येतो आणि प्रथमतः MPL येत आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हा. MPL येते अर्थातच यावेळेला नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. गुरुदत्त क्रिकेट क्लब. मनीष, काय म्हणाल? आम्ही गोलंदाजी करणार प्रथम. आपण स्वतः आयोजक आहेत, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल आणि या स्पर्धेसाठी कशा प्रकारचं स्ट्रगल राहिलं होतं 5व्या स्पर्धेमध्ये आणि एक भव्य दिव्य असं आयोजन आज आपण पाहतोय, ह्या पाठच्या मेहनतीबद्दल काय म्हणाल? म्हणजे मेहनत म्हणजे जबरदस्त मेहनत आहे. आमच्या गावातली पोरं म्हणजे रोजची असतात इकडे मेहनत करायला आणि ग्राउंडसाठी म्हणजे वर्षातून एकदाच होते म्हणून आम्हाला पण खेळायची उत्सुकता असते का कधी मॅच येणार आणि या ग्राउंडवरती खेळण्याची मजाच अलग आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील, जास्त वेळ घेत नाही, सामना चालू आहे. प्रदोष, नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षणात घेतलं असं. आता मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायचं आहे. समोर आपण पाहायला गेले तर घरचा संघ आहे, तितकाच मोठा अनुभव आहे, परंतु दुसरीकडे आपण देखील ह्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलेले आहेत. तर काय म्हणाल ह्या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं केलेलं आहे. या ग्राउंडवर खेळायचं म्हणजे
खूप मोठमोठे गॅप असतात आणि ते भेदण्यासाठी खूप प्रयत्न चालू असतात. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस्की बॉसमधून असा अहवाल येतोय की प्रथमतः चालू असणारा सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. त्या अगोदर आपण पुन्हा एकदा वळतोय. एकीकडे गुरुदत्त मनवेलपाडाचा संघ, विरोधामध्ये टीम सायबा संघ आहे. नाणेफेकीचा कॉल प्रथमतः जिंकलाय गुरुदत्त क्रिकेट क्लब संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. चालू असणारा सामना सानवी 11 वसई विरोधामध्ये रेहांत दुर्गेश 11. 4 धावा आतापर्यंत धावफलकावर. पंचांकडे दाद, पंच तटस्थ अर्थातच सिंगल धावफलकामध्ये ऍड. गडी बाद, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. गडी बाद. SDJ. धावफलकावर लक्ष आपण पाहायला गेलं तर 24 चेंडू 45 धावांचं भलं मोठं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु सामना आतापर्यंत ज्या प्रकारचा रंगलाय थोडासा कुठेतरी एकतर्फा असं जात असताना पाहायला मिळतोय. नवदीप संघ, सानवी 11 वसई नगरीमधील हा संघ थोडासा कुठेतरी मागे आहे ह्या स्पर्धेत. आतापर्यंत ह्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेसाठी ज्यांचं आर्थिक मदत लाभले असे विनोद पाटील असेल, मंगेश पाटील असेल, कुमार गावड असेल, मिनल पाटील असेल, वैभव पाटील, परशुराम पाटील, हरेश्वर पाटील, मनीष वानखडे, किशोर पाटील, दयानंद दादा पाटील असेल, अतुल पाटील असेल, दीपेश पाटील, शेखर पाटील असेल, नरेश पाटील असेल, हितेश पाटील असेल, मितेश पाटील, पंकज पाटील, रुपेश पाटील, हार्दिक पाटील, आशू पाटील, निलेश पाटील मोरेगाव असेल, त्यानंतर हेमंत पाटील ह्यांचा तितकाच मोठा मुळाचा वाटा आणि एक आर्थिक मदत ह्या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते नेहमीच. आणि ही स्पर्धा ह्या सर्वांच्या कारणास्तव एक सुजलाम सुफलमरित्या आतापर्यंत पार पडत असताना ह्या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर ग्रुप ए मधून आपल्याला पाहायला मिळतात टीम तेजस 11, त्यानंतर टीम प्लेयर्स संघ पाहायला मिळतोय. क्वालिफाय होत असताना टॉप 12 मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर ग्रुप बी मध्ये आपण वळतोय ज्या ठिकाणी आई एकविरा नारंगीचा संघ आणि त्यानंतर आपण पाहायला मिळतोय टीम JCCचा संघ आतापर्यंत क्वालिफाय होत असताना ग्रुप सी मधील पहिली मॅच आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय एकीकडे संघ सानवी 11 वसईचा संघ आहे तर दुसरीकडे रेहांत 11 दुर्गेश 11चा संघ आपण पाहतोय. चांगला प्रयत्न होता यावेळेला, डायरेक्ट हिट केला जातोय का जयेश घरत, ज्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे आणि त्यांना माहिती आहे यावेळेला सामना थोडासा कुठेतरी एकतर्फा असं जात असताना पाहायला मिळतंय. ह्या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर 45 धावा धावफलकावर लगावल्या जातात. शेवटचा चेंडू 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. वेगवान गतीचा चेंडू, तिसरा गडी, बॅक टू द डगआउट.
येणारे तीन चेंडूमध्ये 27 धावांची गरज. अर्थातच मॅचमध्ये कुठेतरी औपचारिकता बाकी. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या जातात. सानवी इलेव्हनचा संघ शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. विकास धसकर चिका गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलूच्या ख्यातीमध्ये नेहमीच या खेळाडूचं देखील नाव घेतलं जात आहे. शेवटचे चेंडूचा खेळ बाकी. एकतर्फा असा विजय म्हणजे कागदीपत्र ज्या प्रकारचा स्ट्रॉंग होता संघ आणि स्वाभाविक खेळ देखील या ठिकाणी दर्शवला जातं. मॅच फिनिश, मॅच खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम रेहांत दुर्गेश इलेव्हन. आपल्याला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि हार्ड लक टीम सानवी इलेव्हन संघ. आपल्याला देखील पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि यानंतर वळतोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. ग्रुप सी मधील मॅच नंबर 2. गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा विरोधामध्ये टीम सायबा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याच्या बॅटमधून आल्या अफलातून अशा धावा तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर जयेश घरत. जेव्हा आपण या